आज 4 फेब्रुवारी आहे. 4 फेब्रुवारी रोजीच नरवीर तानाजी मालुसरे यांची पुण्यतिथी आहे. कोंढाणा गडावरती जी लढाई झाली आणि त्या लढाईमध्ये जो पराक्रम झाला त्यानंतरच कोंढाणा किल्ल्याला सिंहगड असे नाव देण्यात आले. तानाजी मालुसरे यांचा जन्म गोडवली सातारा येथे 1626 मध्ये झाला. वीर तानाजी मालुसरे यांना सिंहगडाच्या लढाईसाठी खूप ओळखले जाते, कारण की 1670 मध्ये ही लढाई कोंढाणा गडावरती चालू होती. कोंढाणा गडाचा सेनापती उदय भानसिंग राठोड याच्यासोबत तानाजीची मुठभेट झाली. तानाजी यांची घोरपड यांनी गडावरती चढवली. त्याच्यानंतर सर्व मावळे वरती गेले, पण त्याच्यानंतर तानाजी मालुसरे आणि उदयभान यांच्यामध्ये खूप मोठी जंगी लढाई झाली आणि तानाजी मालुसरे यांची जी ढाल होती ही उदयभाननी तोडली. ढाल तुटल्यानंतर आपल्या पगडीचा कपडा हाताला बांधून ही लढाई पुन्हा लढली, पण ह्या लढाईमध्ये दोघेही मारले गेले. आणि ह्यानंतर जेव्हा आपण हा गड जिंकलो, जेव्हा मराठे हे गड जिंकले, त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या गडाला सिंहगड म्हणून नाव दिले. का? कारण की जेव्हा तानाजी मालुसरे आपल्याला सोडून गेले, आपल्याला गड मिळाला, पण आपला जो सिंह होता तो आपल्याला सोडून गेला. त्यामुळे ही म्हण प्रचलित झाली की गड आला पण सिंह गेला. त्यामुळे आज 4 फेब्रुवारी रोजी आपण नरवीर तानाजी मालुसरे यांच्या स्मृतीस अभिवादन करू आणि त्यांना धन्यवाद करू. जय शिवराय.